विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं AHGK या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या चॅनलवर तलाठी भरतीची रिपीटेड क्वेश्चनची सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 2 प्रश्नपत्रिकेचे संच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे. मित्रांनो, आजचा जो क्लास आहे हा 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्नपत्रिकेचा क्लास आहे. मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण 3रा प्रश्नसंच पाहणार आहोत. यामध्ये आपण असे 30 प्रश्न पाहणार आहोत जे MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरतीमध्ये होत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करूया. बघूया आजचा हा पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? विद्यार्थी मित्रांनो, AHGK चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमचा हा क्लास मिस होणार नाही. प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क 288. मित्रांनो लक्षात ठेवा, घटनात्मक तरतूदमध्ये महाराष्ट्रातील राज्यघटनेच्या कलम 170 नुसार प्रत्येक राज्यात विधानसभा असते. कलम आहे 170 नुसार. महाराष्ट्रात विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असून हे सर्व सदस्य थेट निवडणुकीद्वारे जनतेतून निवडले जातात. मित्रांनो लक्षात ठेवा की 288 सदस्य विधानसभेचे हे थेट जनतेकडून निवडले जाते, म्हणजे लोकांकडून निवडले जाते. यासाठी कलम आहे, तरतूद आहे मित्रांनो कलम 170. या कलम 170 नुसार विधानसभेची एकूण सदस्य संख्या निवडली जाते. विधान परिषदेची सदस्य संख्या मित्रांनो लक्षात ठेवा 78 आहे. तर विधानसभेची सदस्य संख्या 288 आणि विधान परिषदेची 78 आहे. विधान परिषद हे वरचे सभागृह म्हणजे वरिष्ठ सभागृह आहे, तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. मित्रांनो तसेच लोकसभा महाराष्ट्रात 48 तर राज्यसभेत एकूण खासदार निवडून दिले जातात. प्रश्न क्रमांक 2 बघूया. महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर टोपण नाव कुसुमाग्रज. टोपण नाव देखील खूप वेळा विचारले जाते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कुसुमाग्रजांचे टोपण नाव कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे तर विष्णू वामन शिरवाडकर. मित्रांनो लक्षात ठेवा, यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा मित्रांनो, कुसुमाग्रज मराठी साहित्यातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. तर 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब 27 फेब्रुवारी. मित्रांनो 27 फेब्रुवारी. कोणाच्या निमित्त तर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा, किरण बेदी यांनी 1972 मध्ये भारतीय पोलीस सेवेत म्हणजेच IPS मध्ये प्रवेश मिळवून भारताच्या पहिला महिला IPS अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला आहे. मित्रांनो अन्ना राजम मल्होत्रा या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी होत्या. तर सरोजिनी नायडू या पहिल्या महिला राज्यपाल उत्तर प्रदेशच्या होत्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ किरण बेदी. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य सत्यमेव जयते सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करा आणि या व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो, मूळगम सत्यमेव जयते सत्याचाच विजय होतो हे वाक्य प्राचीन मंडूक उपनिषद या ग्रंथामधून घेण्यात आले असून हे भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे. तर स्वतंत्रपूर्व काळात काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान पंडित मदन मोहन मालवीय यांनी या घोषणेचा वारंवार वापर करून ती देशभर लोकप्रिय केली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय. तर भारतीय राष्ट्रीय घोषवाक्य सत्यमेव जयते सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले तर पंडित मदन मोहन मालवीय. मित्रांनो प्रश्नाची काठिण्य पातळी ही वाढलेली दिसून येते, कारण की MPSC पॅटर्ननुसार हा पेपर होणार आहे मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. मित्रांनो या क्लासमध्ये आपण पुढं याची पण आणखी काठिण्य पातळी वाढवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रात खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या समुद्र क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात होते?
मित्रांनो लक्षात ठेवा, मुंबई हायकोर्ट हे बॉम्बे हाय हे अरबी समुद्रात मुंबई किनाऱ्यापासून साधारणतः 176 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात स्थित असणारे तेल क्षेत्र आहे. मित्रांनो इतिहास व शोधमध्ये हा प्रश्न खूप वेळा येतो. यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की 1974 या तेल क्षेत्राचा शोध लागला. 1974 लागला मित्रांनो. ONGC च्या माध्यमातून सागर सम्राट या रशियन बनावटीच्या जहाजाद्वारे येथून खनिज तेल काढले जाते. एवढं तर काही मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही. हे तुमच्या माहितीसाठी आपण हा पॉईंट ॲड केलेला आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, मुंबई हाय म्हणजेच बॉम्बे हाय. महाराष्ट्रातील खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या समुद्र क्षेत्रातून होते, तर बॉम्बे हाय समुद्र क्षेत्रातून होते. अरबी समुद्रातून होते मित्रांनो, लक्षात ठेवा अरबी समुद्रातून. प्रश्न 6वा आहे मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान कोणाला मिळाला. मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा पहिल्या राष्ट्रपती, पहिले IAS हे सर्व पॉईंट लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रथम हे तुम्ही पॉईंट करून जा, जेणेकरून तुम्हाला पेपरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा की श्रीमती प्रतिभाताई देवसिंह पाटील यांनी 2007 ते 2012 या कालावधीत भारताच्या 12व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. मित्रांनो एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा, श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. तर इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. मित्रांनो पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान आणि पहिले महाराष्ट्रातील सर्वात प्रथम हा पॉईंट तुम्हाला सर्वात पहिले करून ठेवावा लागेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ प्रतिभाताई पाटील. ऑप्शन क्रमांक अ प्रतिभाताई पाटील. प्रश्न आहे 7वा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा पंचायत राजमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणता आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 4 नुसार एखाद्या विशिष्ट लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायत घोषित व व्यवस्था स्थापन करण्याचा अंतिम अधिकार राज्य सरकारला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब राज्य सरकार. एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा मित्रांनो, राज्य शासनाच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी यासंबंधीचा अंतिम अधिसूचना जाहीर करतात. 600 एवढी लोकसंख्या आहे मित्रांनो, 600 एवढी लोकसंख्या आवश्यक आहे, 600+. प्रश्न क्रमांक 8वा आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते. सह्याद्री पर्वतरांगेमधील मित्रांनो लक्षात ठेवा भौगोलिक उंची नाशिक जिल्ह्यात असणारे साल्हेर शिखर 1567 मीटर उंचीसह महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कळसुबाई 1646 मीटर अहमदनगर जिल्ह्यात आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाबळेश्वर 1438 हे सातारा जिल्ह्यात आहे. मित्रांनो शिखर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो आणि हे शिखर पाठ करण्याची ट्रिक आहे मित्रांनो, कसा मी हसतो हे ट्रिक पाठ करून ठेवा. हे शिखरांची आहे, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, अशा प्रकारची ही ट्रिक आहे मित्रांनो, हे पाठ करून ठेवा. अशा प्रकारची ट्रिक आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील आपण अपलोड करणार आहोत. तुम्हाला ही लवकरात लवकर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस हा शब्द टाईप करा. मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर एक लाईक नक्की करा. मित्रांनो मानवी शरीरातील रक्तातील तांबड्या पेशीची RBC निर्मिती प्रामुख्याने कोठे होते. प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरातील रक्तातील तांबड्या पेशीची म्हणजेच RBCची निर्मिती प्रामुख्याने कोठे होते.
मित्रांनो लक्षात ठेवा, वैज्ञानिक तथ्य आहे, मानवी शरीरातील हाडांच्या पोकळीत असणाऱ्या मऊ भागात अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो म्हणतात. येथे तांबड्या रक्तपेशी निर्माण होते. मित्रांनो लक्षात ठेवा की तांबड्या रक्तपेशी सरासरी आयुर्मान 120 दिवसाची असते आणि त्यांचे विघटन शरीरातील प्लीहा या अवयवामध्ये घडून येते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, अस्थिमज्जा बोन मॅरोमध्ये होते. तर RBCची निर्मिती अस्थिमज्जामध्ये होती. ऑप्शन क्रमांक क. तर प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेला पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम आहे. मित्रांनो येथेच एक प्रश्न निर्माण होते की पवनार आश्रम कोणाचे आहे? तर आचार्य विनोबा भावे यांचे आहे. या घटकावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो, त्यामुळे हा पॉईंट देखील नोट करून ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो की भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे. प्रश्न विचारला जातो मित्रांनो की आचार्य विनोबा भावे खालीलपैकी कोणत्या चळवळीचे प्रणेते होते? तुम्हाला ऑप्शन दिले जाईल आणि त्यामध्ये अचूक उत्तर निवडा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकते मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा की भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी वर्धा जिल्ह्यात धाम नदीकाठी पवनार आश्रम स्थापन केला होता. मित्रांनो लक्षात ठेवा की विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते आणि त्यांना प्रतिष्ठित रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरण्याचा मान मिळाला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, वर्धा येथे आहे. पवनार हे आश्रम वर्धा येथे आहे. कोणाचे आहे? तर आचार्य विनोबा भावे यांचे आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात शेतीसाठी जलसंधारणाचा पाणी पंचायत हा विचार कोणी रुजवला? मित्रांनो लक्षात ठेवा, दुष्काळी भागात पाण्याचे न्याय वाटप व्हावे आणि शेतीला संजीवनी मिळावी म्हणून विलासराव साळुंखे यांनी 1974च्या सुमारास पाणी पंचायत ही संकल्पना सुरू केली. कधी केली? 1974मध्ये. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे त्यांनी या जलसंधारण प्रयोगाची यशस्वी अंमलबजावणी केली आणि गावकऱ्यांना स्वावलंबन बनविले. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, विलासराव साळुंखे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वाधिक जीडीपी आणि औद्योगिकदृष्ट्या प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर या क्लासची आपण PDF टाकलेली आहे, त्यामुळे आपले डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तेथे पण आपण प्रत्येक गोष्टीची अपडेट देत राहतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, भारताचे आर्थिक इंजिन मानले जाते. महाराष्ट्र हे भारताचे आर्थिक इंजिन मानले जाते. देशाच्या एकूण GDPमध्ये सर्वाधिक वाटा असण्यासोबतच थेट परदेशी गुंतवणुकीही FDI महाराष्ट्रात आघाडीवर आहे. मित्रांनो मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील प्रमुख औद्योगिक कॉरिडॉर्स आहे, जे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला मोठी गती देतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा की महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले तेव्हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना भारतात सखोल अभ्यास करण्याचा, संपूर्ण देशाचा दौरा करण्याचा सल्ला दिला. तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजची स्थापना केली होती. मित्रांनो प्रश्न हा पण येऊ शकते की भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली? तर 1905 मध्ये झाली. कोणी केले? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन क्रमांक ब, गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, भारतीय संसदेच्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 64 आणि कलम 89 नुसार देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे संसदेचे वरिष्ठ सभागृह पदसिद्ध सभापती अध्यक्ष म्हणून काम पाहतात.
राज्यसभेचे अध्यक्ष हे या सभागृहाचे निवडून आलेले सदस्य नसतात. त्यांच्या उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, उपराष्ट्रपती. मित्रांनो, लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, परंतु ते ते राज्यसभाचे सदस्य नसतात. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकू शकते. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात परंतु सदस्य नसतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15. पश्चिम वाहिनी असणाऱ्या तापी नदीचा उगम प्रामुख्याने कोठे होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत मुलताई जवळ होतो. ही नदी पश्चिम दिशेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर तिची एकूण लांबी सुमारे 724 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील खानदेश भागातून जळगाव, धुळे व नंदुरबार वाहणारी ही अत्यंत महत्त्वाची नदी आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, मुलताई, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 16 आहे, मुंबई येथील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाची उभारणी कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ 1911 मध्ये या वास्तूचा पाया रोवला गेला. तर या भव्य वास्तूचे बांधकाम पूर्ण होऊन ती 1924 मध्ये खुली करण्यात आली. याचे वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट हे होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, जॉर्ज विटेट हे नाव विचारले जाऊ शकते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1911. मुंबई येथील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाची उभारणी 1911 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने कोणती माती आढळते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, की दख्खनच्या पठारावर कोणती माती आढळते? तर लक्षात ठेवा, बेसॉल्ट खडकाच्या विदारणातून तयार झालेल्या या काळ्या मातीच्या रेगूर मृदा किंवा कापसाची काळी मृदा म्हणतात. वैशिष्ट्य आहे मित्रांनो या मृदेचं, की पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत उत्तम मानली जाते. त्यामुळे कापूस, ज्वारी आणि सोयाबीन या पिकासाठी ती अतिशय सुपीक आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, रेगूळ म्हणजेच काळी मृदा. प्रश्न क्रमांक 18 आहे मित्रांनो, भारतातील पहिली कापड गिरणी 1854 मध्ये कोठे सुरू झाली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कासावाजी नानाभाई दावर यांनी 1854 मध्ये, तारीख आहे मित्रांनो 1854 मध्ये, मुंबईत द बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिनिंग कंपनी या पहिल्या भारतीय कापड गिरणी यशस्वी स्थापन केली. तर या कंपनीचा उद्देश होता मित्रांनो, यामुळे मुंबई शहरात कापड उद्योगाचा मुख्य केंद्र बनले, ज्याला नंतरच्या काळात मँचेस्टर ऑफ इंडिया असे म्हटले जाऊ लागले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, मुंबई. ऑप्शन क्रमांक क, मुंबई. तर भारतातील पहिली कापड गिरणी 1854 मध्ये मुंबई येथे स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो, भौतिकशास्त्रानुसार विद्युत धारेचे इलेक्ट्रिक करंट SI एकक काय आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, वाहकांमधून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनिकचा प्रवाह दर मोजण्यासाठी ऑपरेटर A हे प्रमाण आंतरराष्ट्रीय एकक वापरले जाते. तर विद्युत रोध म्हणजेच रेझिस्टन्स ओहममध्ये, विभवांतर वोल्टमध्ये, तर विद्युत शक्ती वॅटमध्ये मोजली जाते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, रेझिस्टन्स ओहममध्ये, विभवांतर हे वोल्टमध्ये, तर विद्युत शक्ती हे वॅटमध्ये मोजली जाते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, एम्पियर. ऑप्शन क्रमांक ए, एम्पियरमध्ये. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो, गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? गोदावरी नदीवर मित्रांनो बांधलेले पहिले मातीचे धरण जे आहे त्याचं नाव आहे गंगापूर. मित्रांनो, लक्षात ठेवा, नाशिकजवळ गोदावरी नदीवर 1954 मध्ये गंगापूर धरण बांधले गेले. हे मातीचा वापर करून बांधलेले राज्यातील व देशातील सुरुवातीच्या प्रमुख धरणांपैकी एक आहे.
तर मित्रांनो, या धरणांमुळे नाशिक शहराचा पाणी प्रश्न सुटण्यात मोठी मदत झाली आहे. कोणता? नाशिक जिल्ह्याचा. आजूबाजूची शेती सिंचनाला देखील संजीवनी मिळाली आहे गंगापूर धरणामुळे, जे गोदावरी नदीवर आहे, जे महाराष्ट्रातील भारतातील पहिले मातीचे धरण आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, नाशिक. ऑप्शन क्रमांक ब, नाशिक. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय संविधानाची निर्मिती करणाऱ्या घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 11 डिसेंबर 1946 रोजी, तारीख लक्षात ठेवा, 11 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या दुसऱ्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यास स्वीकृती दिली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत महत्त्वाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समिती म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समिती म्हटलं तर BR आंबेडकर. प्रश्न क्रमांक 22 आहे मित्रांनो, लोकसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकूण किती खासदार निवडून दिले जातात? लोकसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवा, एकूण किती खासदार निवडून दिले जाते महाराष्ट्रामधून म्हणते. तर लोकसभेत उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक प्रतिनिधी महाराष्ट्राचे 48 खासदार आहे. हे सर्व सदस्य थेट मतदानाद्वारे 5 वर्षासाठी निवडले जातात. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह, महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार पाठवले जातात. महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार पाठवले जाते. अशा प्रकारे महाराष्ट्राचे एकूण 67 खासदार संसदेत प्रतिनिधित्व करतात. तर मित्रांनो, राज्यसभा हे वरिष्ठ आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, हे लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, 48. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची शिक्षा कोठे घेतली? हा प्रश्न IMP आहे मित्रांनो, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. ऐतिहासिक दिवस आहे मित्रांनो, विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागपूर येथील मैदानावर, कुठे तर नागपूर येथील मैदानावर मित्रांनो, दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. महामानवाने आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही त्यांनी 1935च्या येवला परिषदेत केलेल्या भीष्म प्रतिज्ञा याद्वारे पूर्ण झाली. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती घडविणाऱ्या पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? मित्रांनो लक्षात ठेवा, स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पेनिसिलिन नोटॅटम या कवकापासून फंगस जगातील पहिली प्रभावी प्रतिजैविक शोध लावला. या क्रांतिकारी शोधामुळे न्यूमोनिया आणि इतर अनेक जीवाणूजन्य आजारांवर औषधोपचार करणे दुर्लभ झाले. यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, अलेक्झांडर फ्लेमिंग. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25 आहे, आशियातील सहकारी तत्वावरील पहिले साखर कारखाना महाराष्ट्रात कोठे सुरू झाला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांच्या अथक प्रयत्नातून 1950 मध्ये, तारीख आहे 1950 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे हा कारखाना सुरू झाला. तर या कारखान्याच्या यशानंतर महाराष्ट्रात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर विस्तारित आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळाली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, प्रवरानगर, लोणी. प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो, संगणकीय कार्यप्रणालीमध्ये CPU चे विस्तारित रूप काय आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट.
मित्रांनो लक्षात ठेवा, CPU-लाच संगणकाचा मेंदू म्हटले जाते, कारण सर्व प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे व आज्ञांचे नियंत्रण करण्याचे काम CPU-द्वारेच केले जाते. यामध्ये प्रामुख्याने LU आणि CU हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक समाविष्ट असतात. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ऑप्शन क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 27 आहे, महाराष्ट्राची अधिकृत पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मित्रांनो लक्षात ठेवा, अजिंठा व वेरूळ लेण्या, देवगिरी किल्ला आणि बीबी का मकबरा यासारख्या जगप्रसिद्ध वस्तू जवळ असल्याचे या शहराला 2010 पर्यटन राजधानी घोषित करण्यात आली. इतर राजधान्या, नागपूर ही राज्याची हिवाळी राजधानी असून कोल्हापूर हे ऐतिहासिक सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड, छत्रपती संभाजीनगर. तर महाराष्ट्राची अधिकृत पर्यटक राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 आहे, इतिहास प्रसिद्ध चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचे मुख्य नेतृत्व कोण केले होते? चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचे मुख्य नेतृत्व कोणी केले होते मित्रांनो प्रश्न आहे. तर 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारक सूर्यसेन यांना प्रेमाने मास्तरदादा म्हटले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याच्या चितगाव, सध्या बांगलादेशमध्ये येतो हा चितगाव, शस्त्रागारावर धाडसी हल्ला करण्यात आला. सरकारला मोठा धक्का बसला. या कारवाईत अनेक तरुण क्रांतिकारक सहभागी झाले होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सूर्यसेन. मित्रांनो लक्षात ठेवा, सूर्यसेन या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतातील रिझर्व्ह बँकेचे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? C.D. देशमुख यांनी 1934 RBIचे गव्हर्नर पद स्वीकारले. ते या सर्वोच्च पदावर स्वीकृती होणारे पहिले भारतीय नागरिक होते. सर ऑम्बर्न स्मिथ हे 1935 RBIचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर होते. तर C.D. देशमुख हे पुढे स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री देखील होते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, चिंतामणराव देशमुख. C.D. देशमुख, चिंतामणराव देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30, विदर्भाचे नंदनवन मानले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, चिखलदरा हे सातपुडा पर्वताच्या मेळघाट रांगेत अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर जवळ साधारणतः 1118 मीटर उंचीवर असलेले विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. मित्रांनो येथेच भीम व कीचक यांच्यात युद्धाचा संदर्भ या परिसरात जोडला जातो. कॉफीच्या मळ्यासाठी देखील हा भाग प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सातपुडा पर्वतरांगेमध्ये येते. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेमध्ये येते. तर हे होते मित्रांनो आजचे 30 प्रश्न. तुम्हाला हे 30 प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या प्रश्नांची काठिण्य पातळी जरी प्लसमध्ये असली मित्रांनो तरी तुम्ही चिंता करू नका. आपल्या क्लासमध्ये आपण या प्रश्न कवर करू. तुम्हाला प्रत्येक वेळी रिव्हिजन करून घेऊ, ज्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचा फायदा नक्कीच होईल मित्रांनो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. ASGK चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा. आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. आपल्या ASGK या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्ही हे चॅनल क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. चला तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रश्न क्रमांक 4 या पेपर सेटमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. धन्यवाद.